नमस्कार मित्रमैत्रिणींनो, साधना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसूर भात विथ कैरी। चला तर बघूयात काय काय साहित्य लागते ते। तमालपत्रे, लसूण, 2 मिरची, मोठ्या आकाराचा टोमॅटो, मीडियम आकाराचा कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, एक मोठी वाटी मसूर, जिरे मोहरी, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, प्रवीण कांदा मसाला, तेल, तांदूळ, तोतापुरी कैरी एक आखी, 2 मोठे बटाटे, 2 ग्लास पाणी। आता चला तर मग फोडणीची तयारी करूयात। इथे कुकर आपला तापलेला आहे, आपण तेल घालूयात फोडणीसाठी। 2 मोठे डाव तेल, 3 छोटे आकाराचे तमालपत्र, तमालपत्राचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण फोडणीत लसूण टाकूया। लसूण चांगला ब्राऊन होतोपर्यंत तेलात तळायचा आहे। आता इथे लसूण चांगला ब्राऊन झालेला आहे। आता कांदा टाकूया। कांद्याचा पण चांगला कलर चेंज होतोपर्यंत ह्या तेलात शिजवणार आहोत आपण। कांद्याचा कलर चेंज झालाय, जिरे मोहरी टाकूयात 2 चमचे। आता आपण फोडणीमध्ये मिरची आणि कढीपत्ता ऍड करणार आहोत। आता त्यानंतर आपण टोमॅटो ऍड करणार आहोत। टोमॅटो चांगला मऊ होऊन द्यायचा आहे फोडणीमध्ये। आता फोडणीमध्ये आपण बटाटे टाकूया। इथे बटाटे मी चिरून पाण्यामध्ये टाकले होते, त्यामुळे पाण्यात टाकल्यामुळे बटाटे काळे पडत नाहीत। म्हणजे चांगले परतूयात फोडणीत बटाटे चांगले तेलामध्ये फोडणीत परतून झालेले आहेत। आता आपण अख्खा मसूर फोडणीत ऍड करूयात आणि छान प्रकारे परतून घेऊयात। इथे मी धुवून ठेवला होता मसूर, स्वच्छ निवडून। मसूर छान तेलात परतून झालाय। आता आपण हळद टाकूया 1.5 चमचा। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि त्यानंतर 1 चमचा प्रवीण कांदा मसाला आणि चवीनुसार मीठ। मीठ इथे मी 1.5 चमचा वापरते आणि हे छान आपण एकजीव असं करून घेऊया। तेलात चांगलं परतून घेऊया। आता हे सर्व फोडणी आपण चांगली परतून घेतलेली आहे। आता इथे मी मोठी तोतापुरी कैरी किसून घेतली होती, ती आता आपण ह्या फोडणीमध्ये ऍड करणार आणि छान प्रकारे परतून घेणार आहोत। खूप छान लागतो तोतापुरी कैरीचा भात आणि मसूर। त्यानंतर इथे मी बासमती तांदूळ घेतला होता, मोठी 2 वाटी, स्वच्छ निवडून धुवून ठेवला होता। तो आता आपण या फोडणीमध्ये ऍड करणार आहोत।
छान परतून मग यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करून झाकण लावून बारीक गॅसवर थोडा वेळ ठेवणार आहोत. आणि नंतर पुन्हा गॅस मोठा करणार आहोत आणि 3 शिट्ट्या घेणार आहोत. आता इथे आपण 2 ग्लास पाणी ॲड करणार आहोत. इथे 2 ग्लास पाणी ॲड करून झालेलं आहे. आता आपण गॅस मोठा करणार आहोत आणि झाकण लावणार आहोत आणि 3 शिट्ट्या घेणार आहोत. मग गॅस बंद करणार आहोत. आता मी इथे झाकण लावणार आहे आणि 3 शिट्ट्या घेणार आहे आणि आता गॅस मोठा करणार आहे. आता 3 शिट्टे झालेले आहेत. आपण गॅस बंद करणार आहोत. तर मी मसूर घालून विथ कैरी भात बनवलेला आहे. तर टेस्ट करून सांग पाहू कसा झालाय तो. वाही उत्तम. जर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.